जळगावच्या पाचोऱ्यातील बहुळा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे। 3 फुटांपर्यंतची लेवल वाढल्याने बहुळा धरणाच्या पाणी पातळीची 50 कडे वाटचाल सुरू आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात औषधांची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणीला ताब्यात घेण्यात आलंय। तिच्याकडून मेफेंटरमाइन इंजेक्शनच्या 50 बाटल्यांसह सुमारे 76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी आरोपी शिल्पा शेळके तरुणीसह तिच्या मित्रावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। शेती आणि शेतकऱ्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। जळगावमध्ये अतिवृष्टीमुळे घरात आणि शेतात नुकसान झालंय आणि या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे। जळगावच्या राष्ट्रवादी मेळाव्यात ते बोलत होते। तळोदातील धानोरा दसवद रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। बिबट्याचा मुक्त संचार मोबाईलमध्ये चित्रित झाला। धुळ्यातील शिरपूरमधील या पठ्ठ्याने चक्क कोबरा नागाचा वाढदिवस साजरा केलाय। नागासमोर केक ठेवलाय आणि या सर्पमित्राला वन विभागाच्या पथकाने नंतर जेरबंद देखील केलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।